आई किचन मध्ये नमस्ते, मी बनवते गरम मसाल्याचे रेसिपी। आई किचन मध्ये नमस्ते, मी बनवते गरम मसाला। आता गरम मसाला म्हणजे सगळ्या आपल्या भाज्यांमध्ये किंवा चिकन मटन असेल त्याच्यामध्ये गरम मसाला म्हणजे टेस्टी पाहिजेच। तर आपला घरचा मसाला पाहिजे आणि घरची टेस्ट पाहिजे, ह्याच्यासाठी पूर्णपणे सामग्री आहे। सामग्री पूर्णपणे पहा। इथे आहे ना चक्रफूल घेतलेला आहे, मी पहिलेच असा तोडून घेतलेला आहे, कुटून घेतलेला आहे। दालचिनी आहे ती पण तोडून घेतलेली आहे। इथे वेलची आहे, हा जायफळ आहे, जायफळ पण तोडून घेतलेला आहे। लवंग, काली मिरी आणि हा जिरा, शाईन जिरा आहे। इथे हे धने आणि हे साधा जिरा आहे। हे गरम मसाल्यात आहे ना तेजपत्ता घेतलेला आहे, तो पण तोडून घेतलेला आहे। तुम्हाला किप्स करायचं असेल तर मिरच्या करा, कारण ह्या मिरच्या आहेत ना काश्मीरी लाल मिरच्या आहेत, कलरच्या आहेत। या तुम्हाला किप्स करायचं असेल तर करू शकता। मीठ पण मीठ का घातलं, मी भाजून छान असा टेस्ट येतो आणि ह्या मिरच्यानी पण खूप असा टेस्ट येतो। सगळी सामग्री त्यातली कोणतीही वस्तू किप्स नाही करायचं, पण तुम्हाला जर मिरच्या नसेल आवडत ना तर मिरच्या किप्स करू शकता। आणि मीठ इथे धने टाकायचं, धन वजनाने 100 ग्राम आहेत। जिरं ह्याच्यात टाकायचं, जिरं पण 100 ग्राम आहे। हा साधा जिरा आहे। शाईन जिरा आहे 50 ग्राम आहे। हे याच्यामध्ये आहे ना भाजायचं म्हणजे पूर्णपणे जालायचं नाही, फक्त गरम करायचं, नाही तर याचा टेस्ट पूर्णपणे उतरल। आता इथे तुम्ही पहा, धने आहेत ना पूर्णपणे असं गोल्डन होत आलेलं, तर जास्त काय असं नाही आहे, भाजून घ्यायचं, गरम झालं तरी बस। आता इथे आहे ना मी काढून घेणार आहे। इथे जिरा आणि धन छान असं भाजलेले आहेत पूर्णपणे। आता हे आहे ना काढून घ्यायचं। लवंग 100 ग्राम आहेत, काली मिऱ्या 100 ग्राम आहेत, दालचिनी 100 ग्राम आहे आणि वेलची 100 ग्राम आहे। पूर्णपणे असे भाजून घ्यायचं छान। चक्रफूल पण 100 ग्राम आणि जायफळ 2 आहेत। पूर्णपणे असं छान असं आहे ना त्याचा खुशबू सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। त्यांचा टेस्ट अलग आहे आणि खूप तिखट असा असतो। काली मिरी, लवंग, वेलची पहा, इथे आहे ना खुशबू तर सुटतो पूर्णपणे। छान असं गरम झालं पाहिजे, म्हणजे लवकर मिक्सरला पण पिसणार आणि टेस्ट पण खूप छान येतो। इथे आहे ना हे पण काढून घ्यायचं, पूर्णपणे छान असं भाजलेले आहेत। पहा खुशबू पण छान येतो। इथे तेजपत्ता आहे 100 ग्राम, छान असा तोडून घेतलेला आहे। मिरची 100 ग्राम आहे। ही मिरची आहे ना पूर्णपणे अशी खुललेली आहे आणि त्यामधला बी काढून घेतलेला आहे। आणि मीठ पण इथंच टाकायचं, मीठ पण छान असं भाजून होईल। त्याच्यामध्ये छान असं भाजून घ्यायचं, गरम झालं पाहिजे पूर्णपणे। इथे पहा पूर्णपणे छान असं भाजून घेतलेलं आहे, पूर्णपणे धुवा सुटलेला आहे। इथे गॅस बंद करायचा आणि काढून घ्यायचं। इथे पूर्णपणे पहा सगळा मसाला छान असा भाजून घेतलेला आहे। मसाला इथे गरम मसाल्याची सामग्री सगळी भाजून घेतलेली आहे। आता 5 ते 10 मिनिटं काय करायचं, हा मसाला आहे ना छान असा थंडा झाला पाहिजे, नाही तर गरम मसाला एकदम गरम गरम भाजून घेतला ना तर पाणी सोडतो, म्हणून थंडा झाला पाहिजे। 10 ते 15 मिनिटं इथे पूर्णपणे मसाला 10 ते 15 मिनिटं पूर्णपणे थंड झालेला आहे। ते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं मसाला घ्यायचं आणि मिक्सरला छान असं वाटून घ्यायचं। इथे पहा मिक्सरला आहे ना वाटण छान असं वाटलेलं आहे। आता मी तुम्हाला दाखवते हाताने, ही वाटणाची गरम मसाल्याची पूर एकदम पूर झाली। नाहीतर तुम्ही म्हणणार की याला चालायचं वगैरे काय नाही, काय ह्याच्यात कण वगैरे काही नाही, पूर्णपणे अशी पूर झालेली आहे, जशी हल्दी पावडर असते ना तशी आहे। आता मी इथे आहे ना प्लेटमध्ये काढून घेते। आता प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे, पहा तुम्ही
छान अशी पूर झालेली आहे. आता पूर्णपणे ह्या गरम मसाल्याचं सगळं असं वाटण वाटून घ्यायचं. पूर्णपणे आहे ना गरम मसाल्याचं वाटण हे मिक्सरवर वाटून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते एकदम छान असं पिसलेलं आहे एकदम. आणि आहे ना हे चालून वगैरे काही घेतलेलं नाही आहे. पूर्णपणे मिक्सरमध्ये जसं वाटण वाटलेलं आहे तसं इथं ठेवलेलं आहे मिक्सरला. आणि आहे ना चाललेलं वगैरे काही नाही. तर पूर्णपणे गरम मसाल्याची रेसिपी सगळ्या भाज्यांमध्ये आणि घरचा टेस्ट. आणि जेवण बनवलं तर बाजूवाली बोलली पाहिजे की तुमच्याकडं आज स्पेशल काय आहे. असा वर्षभर टिकणार हा मसाला 1 ते अर्धा किलो पूर्णपणे ही रेसिपी झालेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नेहमीच खात राहा. धन्यवाद.